काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त देश विदेशातील पूजनीय भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थितीत व पूजनीय दलाई लामा यांच्या मंगल मैत्रीने ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद व जाहीर धम्मसभा संपन्न होणार आहे। या सभेसाठी बौद्ध धर्मांना व उपासिकांना 2 मार्च 2025 रोजी नाशिकच्या अनंत कानडे मैदान गोल क्लब येथे कार्यक्रमाचे आयोजन उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे यांचे आवाहन करण्यात आले आहे। या ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद निमित्ताने चांदवड तालुक्यातील सर्व बौद्ध बांधवांची बैठक दिनांक 4 रोजी चांदवड गणूर चौफुली येथील शासकीय विश्रामगृहे घेण्यात आली। यावेळी या बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, रिपाई नेते संजय भालेराव, पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष भारत जगताप, जिल्हा सरचिटणीस कपिल तेलोरे, महिला जिल्हाध्यक्ष मनाली जाधव, जिल्हा उपाध्यक्ष महिला आघाडी कविता पाटील आदी उपस्थित होते। यावेळी मान्यवरांचा सत्कार शाल व पुष्पगुच्छ देऊन चांदवड तालुक्यातील आरपीआयचे कार्यकर्ते यांनी केला। धम्म आणि राजकारण या नाण्याच्या 2 बाजू आहेत, त्यामुळे जाती सलोखा निर्माण करावे याकरता आपण सर्वांनी या धम्म परिषद कार्यक्रमाला सफेद वस्त्र पत्र प्रत्येकाने घालून हजर राहावे असे आवाहन उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी केले आहे। या कार्यक्रमाप्रसंगी चांदवड तालुक्यातील जिल्हा नेते प्रकाश जाधव, ज्येष्ठ नेते अनिल केदारे, चांदवड देवळा अध्यक्ष ताराचंद आहिरे, तालुका अध्यक्ष रवींद्र जाधव, शहराध्यक्ष उमेश जाधव, तालुका उपाध्यक्ष किशोर आहिरे, सुरेश निर्भवणे, संजय बनकर, राजेंद्र जाधव, सुनील आहिरे, संजय निर्भवणे, जगदीश बागुल, संजय निकाळे, आकाश बनकर, सागर गोडबोले, लानू आहिरे, मायाताई निर्भवणे, सखुबाई पटाईत, शीतल आहिरे, सुनीता आहिरे, सुरेखा पवार आदी उपस्थित होते। 2 मार्च श्री काळाराम मंदिर सत्याग्रहाचा जो मंगलमैत्री दिन आहे, त्या निमित्तानं नाशिक जिल्ह्याला यजमानपद मिळाले। ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात येत आहे। बौद्ध धम्म परिषद ही हुतात्मा अनंत कानडे मैदान गोल क्लब नाशिक येथे दुपारी 4 वाजता आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार रामदास आठवले साहेब आहेत, स्वागताध्यक्ष मी स्वतः प्रकाश लोंढे, तर सरचिटणीस म्हणून भदंत सुगत माथुरो चिटणीस भदंत संघरत्न, आणि हा कार्यक्रम पक्ष विरहित आहे। जरी आमच्या मागं पक्षाचं लेबल असेल, तर धम्म आणि राजकारण हे नाण्याच्या 2 बाजू आहेत। जाती सलोखा निर्माण करावा, समता बंधुता प्रस्थापित करण्याबरोबरच गावाचं गाव पण जपून प्रेम आपुलकी आणि जिव्हाळा निर्माण करणं हा प्रामाणिक उद्देश असून हा मानवमुक्तीचा लढा कायमस्वरूपी स्मरत असण्यासाठी या जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन केले। देशातील नव्हे जगातील जवळजवळ 10 ते 15 देशाचे धर्मगुरू, थेरो, महाथेरो, महंत यांना सुद्धा आपण या दिवशी आमंत्रित करतोय। धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा हा एकमेव प्रामाणिक उद्देश घेऊन आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे। सर्व धर्माचे लोक यामध्ये सामील होणार आहेत, विविध पक्ष संघटनाचे लोकसुद्धा यामध्ये सामील होणार आहेत। थोडंसं सांस्कृतिक कार्यक्रम असावा म्हणून महाराष्ट्राचे महागायक साजनजी बेंद्रे आणि त्यांची टीम लई बळ आलं माझ्या दुबळ्या पोराला हे गाणं उभ्या भारतात धुमाकूळ घालले। त्याच्या महागायिका मंजुषाताई शिंदे, महागायिका आतिश्री इंगळे, सारेगमप आणि गावामध्ये गाव सगळं असणारा संतोष झोंधळे असा पंचरंगी कार्यक्रमसुद्धा आपण आयोजित केला। जनतेला विनम्र आवाहन करणार या आणि सामील हो। फक्त आग्रहाची विनंती किंवा विनम्र अपेक्षा असेल की आपण दर टायमाला रंगीबेरंगी कपडे घालतोच ना, धम्मसंस्कार विधी या दिवशी जर पांढरे वस्त्र परिधान करून आले तर अधिक हा ऐतिहासिक कार्यक्रम साजेसा होईल। आज चांदवड तालुक्याच्या माझ्या प्रमुख शिलेदारांनी त्यानंतर प्रकाशजी जाधव, नंतर अनिल केदारे,
लोकशास्त्र न्यूजसाठी चांदवड प्रतिनिधी संजय जाधव.